हॅलो डॉक्टर्स. आजच्या समरी सिरीजमध्ये आपण एक नवीन लेसन घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे आपला न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता लेसन खूप मोठा आहे, पण आपण याला कमीत कमी वेळामध्ये समराइज करायचा प्रयत्न करू. अँड इट इज ऑलवेज ॲडवाइज टू यू की वन्स यू हॅव गॉन थ्रू द डिटेल क्लासेस और डिटेल लेक्चर ऑफ दिस लेसन अँड यू नीड टू रिवाइज द लेसन, देन यू वॉच दिस. ठीक आहे, कारण या लेक्चरमध्ये इट विल नॉट बी पॉसिबल फॉर मी टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरी concept or each and every detail of the lesson. We have to summarize it. ठीक है ना? So without delaying we'll start with the lesson. सगळ्यात आधी बघूया आपल्याला या लेसन मध्ये काय काय डिस्कस करायचं आहे. So we have to see nervous system in different animal phylum, nervous tissues, conduction of nervous impulse, human nervous system, brain. Along with that we have to discuss spinal cord, reflex action, sensory receptor, human eye and human ear. हे अशा कन्सेप्ट आहेत जे आपल्याला काय करायचे आहे या लेसन मध्ये डिस्कस करायचे आहेत और आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, सो विदाउट डिलेइंग मच विल मूव राइट इनटू अ टॉपिक. आता हा आपला टॉपिक जो आहे पहिला तो काय आहे, नर्वस सिस्टम इन डिफरेंट एनिमल फाइलम. ठीक है, वी हैव 11 डिफरेंट फाइलम्स इन एनिमल किंगडम. आणि या 11 डिफरेंट फाइलम्स में जो एनिमल्स देखो हमको दिखते हैं ये ऑब्वियसली सेम तो नहीं है. हर एनिमल ह्यूमन इतना तो इंटेलिजेंट नहीं है, इतना तो दिमाग सबका मतलब डेवलप नहीं हुआ. ऑब्वियसली जो लोअर एनिमल है उनमें दिमाग तो आप छोड़ ही दो, ब्रेन तो कुछ लोगों में तो कुछ लोग नहीं सॉरी कुछ एनिमल्स में तो होता ही नहीं है. ठीक है, कुछ एनिमल्स में अब जैसे एग्जांपल पता है ना, काइनोडर्माटा स्पेशली, इनको क्या बोला जाता है, दीज एनिमल्स आर हेडलेस, ब्रेनलेस, हार्टलेस, राइट. यू विल फाइंड सो मेनी एडजेक्टिव्स फॉर देम. एनीवे, सो कुछ एनिमल्स ऐसे हैं जिनके पास दिमाग भी नहीं है. ठीक है, तो ऐसे बिना दिमाग वाले, बिना ब्रेन वाले एनिमल्स, इनकी भी लिस्ट मिल जाएगी आपको. ठीक, एनीवे विल नॉट गेट इनटू डिटेल्स, वी हैव टू समराइज द कंसेप्ट. अब समराइज करने में देखो आपको क्या पता होना चाहिए कि व्हेन इट कम्स टू फाइलम पॉरीफेरा, नर्वस सिस्टम जो है कशे completely absent है. Okay, in other phylums I have written certain things here, you can go through them and you will get a rough idea कि the different phylums मध्ये nervous system जे आहे ही कुठल्या structure ने represent केली आहे. The thing that I would like to point out here is when it comes to non-chordate. ठीक आहे, नॉन कॉर्डेट म्हणजे कुठला, आपला फायलम पॉरीफेरन्स पासून एकायनोडर्म्स पर्यंत, राईट. सो इन दीज फायलम्स, आता पॉरीफेरन्स मध्ये तर नर्वस सिस्टम तशी अब्सेंट आहे त्याच्यामुळे त्याला जाऊ देत, बट या नॉन कॉर्डेट्स मध्ये नर्वस सिस्टम जी आहे इट इज जनरली प्रेजेंट ऑन वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. ओके, रिमेंबर दैट. एंड व्हेन इट कम्स टू कॉर्डेट, ठीक आहे, ह्यूमन्स आर कॉर्डेट, आपली नर्वस सिस्टम जे स्पेशली योर स्पाइनल कॉर्ड, नर्व कॉर्ड कोणत्या साइडला प्रेजेंट आहे, इट इज प्रेजेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ योर बॉडी, राइट. सो रिमेंबर, इन नॉन कॉर्डेट्स नर्वस सिस्टम इज प्रेजेंट ऑन ventral side, in chordates nervous system is present on dorsal side, and in between कुठला फायलम आहे, हेमिकॉर्डेट. आता हेमिकॉर्डेट्स मध्ये काय म्हणतो आपण, हेमिकॉर्डेट शो दी प्रॉपर्टी ऑफ बोथ कॉर्डेट एज वेल एज नॉन कॉर्डेट, दोघांच्या पण हाफ ऑफ प्रॉपर्टी शो करतो, राइट. सो इन हेमिकॉर्डेट्स नर्व कॉर्ड और नर्वस सिस्टम विल बी प्रेजेंट ऑन, दोघांचे कॅरेक्टर शो करतो म्हटलं ना आपण. सो दे हॅव डबल नर्व कॉर्ड, वन नर्व कॉर्ड इज प्रेजेंट ऑन dorsal side of the body, another nerve cord is present on the ventral side of the body. Okay, remember that. Okay, moving on to next topic, that is neuron. But before moving on to neuron, let us talk a little about our nervous tissue, or we'll talk about our neural tissues. Okay, so we know neural tissue जे आहे याचे components काय आहेत, we have two different components, right. कुठले दोन component आहेत बा, एक आपला कंपोनेंट जो आहे दॅट इज सॉरी नॉट न्यूरॉल, इट इज न्यूरॉन, राइट. अँड सेकंड कंपोनेंट जो आहे आपल्या न्यूरल टिश्यूचा दॅट इज कॉल्ड न्यूरोग्लियल सेल, और समटाइम्स यू विल ओनली गेट अ वर्ड सच एज ग्लियल सेल. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्हाला न्यूरोग्लियल और ओनली ग्लियल हा वर्ड दिसेल. सो दॅट इज अनदर टाइप ऑफ cells which are present in our neural tissue. Okay, fine. आता neurons जे आहे, what you can tell about neurons? So neurons are considered as the structural and functional unit of, yes, your nervous system है ना. कारण न्यूरॉन्सचं फंक्शन काय आहे, न्यूरॉन्स आर असोसिएटेड
विथ कंडक्शन ऑफ इम्पल्स. हे काम कोणाचं आहे बघा, दिस इज दी वर्क ऑफ न्यूरॉन. याच्या अपोज मध्ये ग्लियल सेल्स जे आहेत और न्यूरोग्लियल सेल्स जे आहेत यांचं फंक्शन काय आहे, दे आर सपोर्टिव्ह इन नेचर. ठीक आहे, न्यूरॉन्सला काय करायचं आहे, कंडक्शन करायचं आहे इम्पल्सचं. आता या कंडक्शनसाठी न्यूरॉन्स शुड बी हेल्दी. सो ग्लियल सेल्स काय करत आहे, यांना सपोर्ट करत आहे. दे विल प्रोव्हाइड हीट टू देम, यांना काय करतील, इन्सुलेट करून ठेवतील. और दे विल प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू देम. ठीक आहे, और दे विल रिपेअर न्यूरॉन्स. सो ऑल दिस सपोर्टिव्ह फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय युअर ग्लियल सेल्स. सो काय सांगू शकतो आपण, ग्लियल सेल्स आर सपोर्टिव्ह इन नेचर. ओके, मूव्हिंग ऑन. आता न्यूरॉन जो आहे, ठीक आहे, ऑलरेडी आपण काय बोललो, न्यूरॉनचं बेसिक फंक्शन काय, कंडक्शन ऑफ इम्पल्स. नाउ इमॅजिन एक नॉर्मल सेल जी आहे, न्यूरॉन पण काय आपल्या बॉडीमध्ये स्पेशल टाईपची सेलच आहे. दिस इज अ नॉर्मल सेल. एका नॉर्मल सेलमध्ये काय, नॉर्मलचं न्यूक्लियस असतं, राईट. नाउ न्यूरॉन्स आर स्पेसिफिकली मेड फॉर कंडक्शन ऑफ इम्पल्स. ठीक आहे, आता इमॅजिन करा एक हायपोथेटिकल कंडिशन कन्सिडर करा. दिस इज पॉइंट ए. ठीक आहे, या पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, सिग्नल पास करायचं आहे. ठीक आहे, इफ आय हॅव टू पास सिग्नल बाय दीज टाइप ऑफ सेल, अशा टाईपच्या जर का सेल्स असत्या, आपल्या न्यूरॉनचा शेप जो आहे, व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू हियर इज, आपल्या न्यूरॉनचा शेप असाच का बरं दिसतो, वाय नॉट दॅट सिम्पल टाइप ऑफ सेल, राऊंड ओव्हल सेल्स का बरं नाही आहेत, याच्या मागचं रिझन आपण एकदा आयडेंटिफाय करूया. न्यूरॉनला मेसेज ट्रान्सफर करायचा आहे. ओके, अशा टाईपच्या ज्या सेल्स आहेत, एवढ्या डिस्टन्सवरती नंबर ऑफ सेल्स भरपूर लागले आपल्याला. जितका नंबर ऑफ सेल्स असतील तितकं सायटोप्लाझम जे असते तितका काय होईल, आपल्याला सेल्सला एनर्जीचा एक्सपेंडिचर जास्त करावं लागेल, राईट. डिफरंट फॅक्टर्स आर देअर. पण तेच मी जर का काय केलं, एक सिंगल न्यूरॉन, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, डिफरंट हेअर लाईक एक्सटेन्शन दिसत आहे, ज्याला तुम्ही काय म्हणताय, डेंड्राइट्स म्हणत आहे. एक एक्सटेन्शन जे काय करणार, मेसेज ट्रान्समिट करणार. सिंगल सेल आहे, सायटोप्लाझम थोडंसंच आहे, विच इज कॉन्सन्ट्रेटेड हिअर. ठीक आहे, बाकी या सेलला खूप जास्त मेंटेनन्सची गरज नाही ॲज कम्पेअर टू दी एन नंबर ऑफ सेल विच आर प्रेझेंट ओव्हर दिस डिस्टन्स. ठीक आहे, सो देर आर मल्टिपल रिझन्स की वाय न्यूरॉन्स आर शेप्ड लाईक दिस. बट बेसिकली काय दिसत आहे तुम्हाला, की न्यूरॉनची जी सेल आहे, ठीक आहे, एक नॉर्मल सेल has shown one extension which will transmit message to another neuron. आणि हे जे एक्सटेन्शन आहे, या एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो, यस, ॲज इन डायग्राम यू कॅन ऑब्झर्व दिस एक्सटेन्शन. आणि याला काय म्हटलं जातं बघा, दिस इज युअर ॲक्झॉन, राईट. व्हेरी गुड. आता न्यूरॉनमध्ये ॲक्झॉन काय करतो, इट इज सिम्पली रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ इम्पल्स अवे फ्रॉम दी सेल. ठीक आहे, मग रिसीव्ह कोण करता इम्पल्सला, सो फॉर द रिसेप्शन ऑफ इम्पल्स अगेन वी हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स, डिफरंट मॉडिफिकेशन्स. आणि हे जे मॉडिफिकेशन्स आहेत यांना काय म्हटलं जातं, येस, दे आर कॉल्ड डेंड्राइट्स. बरोबर. ओके, नाउ सराउंडिंग द ॲक्झॉन यू आर फाइंडिंग दीज चंक लाईक स्ट्रक्चर. हे काय आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याला ऍक्च्युअली काय म्हणतो आपण, दीज आर दी श्वान सेल. येस, व्हेरी गुड. दिस सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर, जिथे तुम्हाला काय दिसत आहे, न्यूक्लियस दिसत आहे, आणि इथे काय दिसतात, स्मॉल ग्रॅन्युल्स दिसतात. दी स्मॉलर ग्रॅन्युल्स आर कॉल्ड नीझल्स ग्रॅन्युल्स, राईट. दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट्स cyton or cell body, right. So this is the structure of a neuron. Okay, now neurons are of different types based on, न्यूरॉनला आपण काय करू शकतो, डिफरंट कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो. आता कुठले कुठले बेसिस घेऊन, फॉर एक्झाम्पल न्यूरॉन टाइप. ठीक आहे, कुठल्या कुठल्या टाइप्स आपल्याला दिसतात न्यूरॉनचे, बेस्ड ऑन देअर फंक्शन. फंक्शनच्या बेसिसवरती आपल्याला न्यूरॉनचे कुठले टाइप्स दिसतात, यू कॅन ऑब्झर्व टू डिफरंट टाइप ऑफ न्यूरॉन्स. विच वन, एक आहे आपले सेन्सरी न्यूरॉन्स
ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो ॲफरंट न्यूरॉन. आणि दुसरे जे आहे दॅट इज मोटर न्यूरॉन और इफरंट न्यूरॉन्स. ॲफरंट न्यूरॉन और सेन्सरी न्यूरॉन्स काय करतील, तुमच्या सेन्स ऑर्गन पासून मेसेज कोणाला घेऊन जातात, तुमच्या ब्रेन और स्पाइनल कॉर्ड पर्यंत, राइट. इफेक्ट मोटर न्यूरॉन और इफरंट न्यूरॉन्स विल ब्रिंग मेसेज फ्रॉम योर ब्रेन और स्पाइनल कॉर्ड टू द इफेक्टर ऑर्गन, राइट. चलो सो फंक्शनच्या बेसिस वरती वी हॅव टू डिफरंट टाइप ऑफ न्यूरॉन्स. ओके फाइन. स्ट्रक्चरच्या बेसिस वरती, ऑन द बेसिस ऑफ structure, how many type of neurons you can observe? 3 different type of neurons are observed. ठीक आहे, आता हे 3 types कुठले आहेत? So you can see unipolar neuron or bipolar neuron or multipolar neuron. Now what is this unipolar, bipolar, multipolar neuron? Imagine this is the cell or cyton. From this cyton only a single extension is there, and ये जे extension है याला आपण म्हटलं axon. If such is your neuron, it is called unipolar neuron. Okay, and this type of neuron is very abundant in embryonic stages. इथे आपल्याला खूप अमाउंट मध्ये जे आहे अशा युनिपोलर टाइपचे न्यूरॉन्स दिसतील. बायपोलर न्यूरॉन म्हणजे काय आहे, दिस इज दी सायटॉन. या सायटॉन मधून काय झालंय, एक एक्सटेन्शन जे निघालं याला आपण काय म्हणालो, ॲक्झॉन. ऑन दी अपोजिट एंड you can observe another extension. This is a single dendrite. Okay, one axon, one dendrite. This type of neuron represents bipolar neuron. ठीक है, which is generally present in the, yes, retina of the eye. And third is the multipolar neuron. Multipolar neuron मध्ये axon नेहमी single असेल. Okay, only single axon is there, but you can find number of dendrites. ठीक है, n number of dendrites can be observed. So such type of neuron is the multipolar neuron, which is very abundant in your brain and spinal cord. Spinal cord and brain. आता जागा नाही इथे बघा. चलो नेक्स्ट आपला टाइप जे आहे, टाइप ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन मायलिन शीथ. ठीक आहे, आता मायलिन शीथच्या बेसिस वरती न्यूरॉन्सचे किती टाइप्स आहेत बाळा, वी हॅव 2 डिफरंट टाइप ऑफ न्यूरॉन्स. कोणते, एक आहे नॉन मायलिनेटेड आणि सेकंड टाइप जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मायलिनेटेड. बरोबर. नाउ व्हॉट इज दिस मायलिनेटेड और नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. सी, जर तुम्ही न्यूरॉनला और स्पेशली न्यूरॉनचा हा जो ॲक्झॉन पार्ट आहे याला क्रॉस सेक्शन मध्ये जर का ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसेल की श्वान सेल इथे दिसत आहे आणि या श्वान सेलच्या आतल्या साईडला काय दिसत आहे आपल्याला, ॲक्झॉन दिसत आहे. सो यू विल ऑब्झर्व समथिंग लाईक दिस. इमॅजिन दिस इज युअर ॲक्झॉन. ओके, अँड या ॲक्झॉनच्या सराउंडिंगला आपण काय दाखवूया, दिस इज युअर श्वान सेल. ठीक आहे, इमॅजिन करा ही जे सेल आहे ही रिप्रेझेंट करत आहे आपल्या श्वान सेलला. ठीक आहे, सो इफ सच इज द कंडिशन, जिथे आपल्याला काय दिसत आहे, ॲक्झॉन दिसत आहे, ॲक्झॉन इज सराउंडेड बाय श्वान सेल, दिस इज कॉल्ड नॉन मायलिनेटेड टाइप ऑफ न्यूरॉन. ओके मॅम, असं कसं, मग आपल्या दिस वॉज ॲक्झॉन अँड दिस इज श्वान सेल. मग आता मायलिनेटेड न्यूरॉन म्हणजे नेमके काय. सो व्हॉट मायलिनेटेड न्यूरॉन मीन्स इज दिस इज युअर ॲक्झॉन. ओके, ॲक्झॉनच्या सराउंडिंगला श्वान सेल तर प्रेझेंट असतेच. इमॅजिन दिस इज, इमॅजिन ही आहे तुमची श्वान सेल. अरे बट या श्वान सेलने काय केलं आहे, एक कवरिंग फॉर्म केली आहे कशाच्या सराउंडिंगला, तुमच्या ॲक्झॉनच्या सराउंडिंगला. इफ सच टाइप ऑफ थिक कवरिंग इज ऑब्झर्व्ड सराउंडिंग दी ॲक्झॉन. ठीक आहे, तर या कवरिंगला म्हटलं जातं मायलिन शीथ. मायलिन शीथ इज फॉर्म्ड बाय रॅपिंग ऑफ दिस श्वान सेल सराउंडिंग दी ॲक्झॉन. ओके, सो दीज आर डिफरंट टाइप ऑफ न्यूरॉन्स that we observe. Okay,
चलो आता इम्पॉर्टंट पार्ट जो आहे दॅट इज असोसिएटेड विथ कंडक्शन ऑफ नर्वस इम्पल्स. अगेन हा पॉईंट जो आहे हा बऱ्याच लोकांना थोडासा किचकट वाटायचे चान्सेस आहे, बट आय ट्राय टू सिम्प्लिफाय इट. ओके, काय आहे बघा, इम्पल्स कंडक्शन जे आहे हे न्यूरॉन्समध्ये कसं होतं, क्विकली आपण याला एकदा रिवाइज करूया. काय होतं, नर्वस इम्पल्स जी आहे आपल्याला काय करायची आहे, ॲक्झॉन मधून एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत पास करायची आहे. ठीक आहे. नाउ इमॅजिन व्हेन अ न्यूरॉन और व्हेन एन ॲक्झॉन इज ॲट रेस्टिंग कंडिशन, जेव्हा ही इम्पल्स पास नाही केली जात आहे त्या कंडिशनला आपण कोणती स्टेज म्हणतो, पोलराइज्ड स्टेट. ठीक आहे. सो या पोलराइज्ड स्टेट मध्ये आपला ॲक्झॉन जो आहे, ठीक आहे, हाऊ इट अपियर्स और व्हॉट इज दी एन्व्हायरमेंट. ठीक आहे, कुठल्या टाईपचा एन्व्हायरमेंट आपण ऑब्झर्व करतो, तर ॲट रेस्टिंग स्टेज जनरली, ठीक, सोडियम. ओके चलो आपण काय करूया, एक सेकंड, या सोडियमला जाऊ देत, लक्षात ठेवा काही बेसिक्स इथे बघा डायग्राम मध्ये. हा जो पार्ट आहे हा काय रिप्रेझेंट करत आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड विच इज आउटसाइड ऑफ द ॲक्झॉन. हा जो रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, दिस रॉड लाईक स्ट्रक्चर हे रिप्रेझेंट करत आहे ॲक्झॉनला. ओके, सो दिस इज द इंट्रासेल्युलर फ्लुइड. ही इनसाइड ऑफ द ॲक्झॉनला रिप्रेझेंट करत आहे, ही जी स्पेस आहे रिप्रेझेंट करत आहे आउटसाइड ऑफ द ॲक्झॉन. ठीक आहे. सो जेव्हा आपला न्यूरॉन रेस्टिंग फेजमध्ये आहे किंवा याला आपण म्हणतो पोलराइज्ड स्टेटमध्ये जेव्हा आहे, तेव्हा आपल्याला या ॲक्झॉनमध्ये काय दिसतं, ऑन दी आउटर सरफेस. ठीक आहे, आउटर साइडला आपल्याला काय दिसत आहे बघा, सोडियम अँड सम अमाउंट ऑफ क्लोराइड आयन्स जे आहेत हे आपल्याला दिसतात प्रेझेंट. कुठे, ऑन दी आउटर साइड. चार्ज तुम्हाला कसा दिसत आहे या रेस्टिंग न्यूरॉन मध्ये, आउटसाइडला चार्ज कसा आहे बघा, इट इज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, इनसाइड ऑफ दी न्यूरॉन, इनसाइड मध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व करायला मिळत आहे, जनरली इनसाइड इज फिल्ड विथ पोटॅशियम आयन्स and it also has some negatively charged proteins. Okay, आणि इंटरनल साइड ऑफ दिस ॲक्झॉन कुठला चार्ज दिसत आहे, आतल्या साइडला आपल्याला नेगेटिव्ह टाईपचा चार्ज दिसत आहे. ठीक आहे. सो विल राईट अ नेगेटिव्ह चार्ज इज ऑब्झर्व्ड व्हेन अ न्यूरॉन इज ॲट रेस्टिंग स्टेज. ठीक आहे. आता ज्या वेळेला एखादी इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स म्हणा किंवा स्टिम्युलस म्हणा, यू कॅन कॉल इट एनी वर्ड, पण जेव्हा पण तुम्हाला काय माहित आहे आउटर एन्व्हायरमेंटमधून काहीतरी स्टिम्युलस मिळतो, ठीक आहे, त्यावेळेला जो न्यूरॉन तुमचा काहीच कंडक्ट करत नव्हता, आता काय करेल, आता हा कामाला लागेल. ठीक आहे. कामाला लागतं म्हणजे नेमकं काय होतं, व्हेन अ साइट इज काय आहे स्टिम्युलेटेड, सो ॲट दॅट साइट काय होईल, सोडियम चॅनल्स जे आहेत आपल्या ॲक्झॉनवरती, ॲक्झॉनच्या सरफेसवरती, ते काय होतात, क्विकली काय होतात, ओपन होतात. सोडियम बाहेरच्या साईडला होतं. ठीक आहे. आतल्या साईडला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन दिसतंय का आपल्याला, बिलकुल नाही दिसत आहे. ठीक. सो सोडियम आयन्स जे आहेत हे बाहेरून कुठे एंटर करतात, आतल्या साईडला एंटर करतात. ठीक आहे. सो क्विकली मॅक्सिमम सोडियम आयन्स हॅव एंटर्ड इनसाइड दी इंट्रासेल्युलर फ्लुइड. ओके. सो आता या अशा ट्रान्सपोर्ट ऑफ सोडियम आयन्समुळे काय झालं, ही जी प्लेस आहे या प्लेसमध्ये थोडीशी पोलॅरिटी चेंज झालेली दिसत आहे आपल्याला. आतल्या साईडला काय झालं, पॉझिटिव्ह चार्ज झालाय, बाहेरच्या साईडला काय आहे, एक नेगेटिव्ह चार्ज क्रिएट झालाय. सो ही जी प्लेस, ही जी कंडिशन आहे याला आपण काय म्हणतो, डीपोलराइज्ड कंडिशन. ठीक आहे. सो आपला न्यूरॉन जो आहे हा आता कोणत्या फेजमध्ये गेला, डीपोलराइज्ड फेज मध्ये गेलाय. ठीक आहे. सो हा जो डीपोलराइज्ड न्यूरॉन जो आहे याला तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकताय मला सांगा, ऑन दी आउटर साइड. ठीक आहे. कसा दिसत आहे तुम्हाला चार्ज, आउटसाइड नाउ इट इज नेगेटिव्हली चार्ज्ड. बरोबर आहे. तेच इनसाइड ऑफ दी न्यूरॉन और इनसाइड ऑफ द ॲक्झॉन काय दिसत आहे आपल्याला, इथे पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय. ठीक आहे. या साईडला आतमध्ये काय दिसतंय आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज आलेला दिसत आहे. करेक्ट. ओके फाईन. सो ही जी प्लेस आहे याला आपण काय म्हटलं, दिस इज
डीपोलराइज न्यूरॉन. आधी कसा होता न्यूरॉन आपला, पोलराइज्ड होता. आता काय झालं, न्यूरॉनचं काय झालं, डीपोलरायझेशन झालं. ओके, चलो. आता तुम्हाला माहिती आहे एक बेसिक फिजिक्सचा रूल आय गेस माहिती असेल. करंट इलेक्ट्रिसिटी पॉईंट जर रीड केले असेल, कधी झाले असेल, माहिती असेल. करंट और म्हणजे आपला इलेक्ट्रिक करंट जो आहे हा नेहमी कुठून कुठे फ्लो करतो, इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू नेगेटिव्ह, राईट. सो इथे काय होईल, इनसाइड ऑफ युअर ॲक्झॉन हा जो इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स आहे हा पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह काय होईल, मूव्ह करेल. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने हा डिस्टर्बन्स जो आहे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय केला जातो, पास केला जातो. ठीक आहे, दॅट इज ट्रान्सफर ऑफ युअर इलेक्ट्रिकल इम्पल्स. आतल्या साईडला काय होईल, पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह साईडला काय होईल, तुमचा इलेक्ट्रिक करंट जो आहे हा काय केला जाईल, पास केला जाईल. ठीक आहे. सो या फर्स्ट पॉइंट पासून लेट अस कन्सिडर दिस इज साइट ए, दिस इज साइट बी. आपण काय केलं, साइट ए पासून साइट बी कडे डिस्टर्बन्स जो आहे हा पास केला. डिस्टर्बन्स पास केला म्हणजे काय, या साइट बी वरचे पण जे बाहेरचे सोडियम आयन्स आहेत हे कुठे एंटर केले, त्यांनी आपल्या सेलच्या आत एंटर केलं. बरोबर आहे. ओके, चलो. आता नेक्स्ट आपल्याला जर का इम्पल्स कंडक्ट करायची असेल तर आपल्याला काय हवं, सोडियम आयन्स बाहेर जायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट ओरिजिनल पोलॅरिटी तरी वापस यायला हवी. बरोबर. सोडियम आयन्स आहे कुठे, आता सगळे आपल्या आतल्या साईडला येऊन गेलेत. ठीक आहे. आणि आतल्या साईडला चार्ज कसं झालं, पॉझिटिव्ह आहे, बाहेरच्या साईडला नेगेटिव्ह आहे. आपल्याला रिस्टोअर करायचं आहे. ठीक आहे. सो रिस्टोअर करायला काय केलं जातं, या स्टेपला आपण म्हणतो रिपोलरायझेशन ऑफ न्यूरॉन्स. ओके. or repolarization of axon or repolarization phase, whatever, जसं तुम्हाला सुटेबल वाटेल. सो ड्युरिंग दिस रिपोलरायझेशन काय केलं जाईल बघा बाळा आता, की क्विकली ऑन दी आउटर साइड कोण मूव्ह करतील. आता बघा आउटर साइड जे आहे इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड. ठीक आहे. पण हा पॉझिटिव्ह चार्ज बाहेरच्या साईडला का बरं येतो, इथे दिसतंय बाहेरची साईड वापस काय झाली आहे, पॉझिटिव्हली चार्ज झाली. बट दिस इज ड्यू टू मूवमेंट ऑफ पोटॅशियम आयन्स. ठीक आहे. पोटॅशियम आयन्सला काय केलं, बाहेर पास केलं. सो मूवमेंट लिहिण्यापेक्षा आपण याला स्पेसिफिक वर्ड यूज करू, विल से एफ्लक्स ऑफ पोटॅशियम. ठीक आहे. ज्या वेळेला आतल्या साईडला कुठे गेलं, डिपोलराइज न्यूरॉन मध्ये आतल्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज का बरं निर्माण झाला होता, ड्यू टू इन्फ्लक्स ऑफ सोडियम. सगळे बाहेरचे सोडियम आयन्स आत आले होते म्हणून आतल्या साईडला काय झालं होतं, इकडे पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला होता. बरोबर. आता इथे काय दिसत आहे आपल्याला, बाहेरच्या साईडला परत पॉझिटिव्ह चार्ज वापस आला, दॅट इज ड्यू टू मुवमेंट ऑफ पोटॅशियम आयन्स. ठीक आहे ना. ओके. सो इथे काय दिसतंय आपल्याला, रिपोलरायझेशन ऑफ न्यूरॉन्स मध्ये आउटर साइडला पॉझिटिव्ह चार्ज आहे ड्यू टू एफ्लक्स ऑफ पोटॅशियम, आणि इन साइडला वापस काय झाला आहे आपला नेगेटिव्ह चार्ज रिस्टोअर झाला आहे. ठीक आहे. नाउ इनसाइड ऑफ दी रिपोलराइज न्यूरॉन तुम्हाला कोणते आयन्स दिसत आहेत बाळा, सोडियम आयन्स. म्हणजे मगाशी काय केले होते, आतमध्ये एंटर केले होते, हे अजूनही इथेच आहेत, राईट. पण सोडियम राहायला कुठे हवेत, दे शुड गो ऑन दी आउटर साइड ऑफ दी ॲक्झॉन. बरोबर आहे, बाहेर असायला हवं. कारण इम्पल्सचं कंडक्शन जे आहे, ठीक आहे, याच्यासाठी सोडियम आयन्सचं बाहेर असणं इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ओके. सो आता ह्या सोडियम आयन्सला आपल्याला आतून काय करायचं, बाहेरच्या साईडला पास करायचं आहे. आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे हवं आहे आपल्याला, आतल्या साईडला इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये हवं आहे. सो टू रिस्टोअर दिस बॅलन्स, ओरिजिनल बॅलन्सला मेंटेन करायसाठी काय केलं जातं, एक पंप आपण यूज करतो. आणि या पंपला कुठला पंप म्हटलं जातं, येस, इट इज कॉल्ड सोडियम पोटॅशियम पंप. ठीक आहे. what happens in sodium potassium pump, 3 sodium ions from inside कुठे पास करणार आपण, यांना बाहेर पास करणार. ठीक आहे. they moves to extracellular fluid or outside, आणि याच्या बदल्यात काय करणार आपण,
2 potassium ions move to intracellular fluid म्हणजे इनसाइड. ठीक आहे, चलो ओके. सो हीच काय, अशा पद्धतीने काय होतं, आपली इम्पल्स जी आहे ही कंडक्ट केली जाते फ्रॉम वन प्लेस टू अनादर. ओके चलो. सो हा आपला नेक्स्ट पॉईंट झाला कंडक्शन ऑफ इम्पल्स. आता कंडक्शन ऑफ इम्पल्स नंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला ह्युमन नर्वस सिस्टम. सो नर्वस सिस्टम जी आहे आपल्या बॉडीमध्ये, याचं डिव्हिजन आपण कसं करतोय, दॅट्स ह्युमन नर्वस सिस्टम हॅज, वी हॅव सेंट्रल नर्वस सिस्टम विच कंटेन्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, आणि आपली पेरिफेरल नर्वस सिस्टम जी आहे याला आपण काय करू शकतो, दोन ग्रुप्समध्ये डिवाइड करू शकतो, मोटर आणि सेन्सरी नर्वस सिस्टम, इन विच मोटर नर्वस सिस्टम can be divided into autonomic and somatic nervous system. Autonomic nervous system is further divided into sympathetic and parasympathetic. याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. एक महत्त्वाचा पॉइंट इथे सांगायचा म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टम जी आहे ही कशी आहे, इट इज अंडर अर व्हॉलेंटरी कंट्रोल. हात पाय तुम्ही जे मूव्ह करत आहे, व्हॉलेंटरीली ज्या ऍक्टिव्हिटीज करत आहे, दॅट इज अंडर द कंट्रोल ऑफ सोमॅटिक नर्वस सिस्टम. आणि ऑटोनॉमिक जे आहे ही कुठल्या टाईपची ऍक्शन शो करते, इनव्हॉलेंटरी टाइप ऑफ ऍक्शन शो करत आहे, राईट. सो ही काय झाली आपली ह्युमन नर्वस सिस्टम. ओके, आता इथे आपण काय बघूयात, सेंट्रल नर्वस सिस्टमचा पहिले पार्ट डिस्कस करूया आपण, ब्रेन, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड अँड सो ऑन अँड ऑन अँड ऑन. ठीक आहे. सो यू नो दिस इज द ह्युमन ब्रेन. आता ह्युमन ब्रेनला आपण ब्रॉडली किती ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, वी सी 3 डिफरंट कॅटेगरीज. कुठल्या कुठल्या, एक आहे आपलं फोर ब्रेन, देन वी हॅव मिड ब्रेन अँड देन वी हॅव हँड ब्रेन, राईट. ओके. सो एक आपण काय करूया, चार्ट बनवूया. अच्छा चलो, इथे चार्ट ऑलरेडी दिलेला आहे, राईट. सो आय विल नॉट वेस्ट माय टाइम इन ड्रॉइंग द चार्ट, आय विल सिम्पली डिस्कस इट. ठीक, काय आहे आपल्याला दिसत आहे इथं, ब्रेनचं डिव्हिजन दिलं आहे, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेन, कशा पद्धतीने वेगवेगळ्या रिजन्समध्ये आपण यांना डिवाइड करून ठेवलं आहे. दॅट इज ऑलरेडी गिवन इन दिस चार्ट, यू कॅन स्टडी इट लेटर ऑन ॲज वेल. ठीक आहे. मी सुरुवात डायरेक्ट काय करेल, ब्रेनचा आपला प्रत्येक पार्ट जो आहे याला शॉर्टमध्ये याचं नेमकं काय फंक्शन आहे त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल हिअर. ओके. सो विल स्टार्ट विथ दी फोर ब्रेन हिअर. आता मला सांगा, फोर ब्रेन जो आहे, ठीक, this four brain was divided into how many groups, we saw it was divided into 3 groups. कुठले कुठले, एक आहे olfactory region, ठीक आहे, ज्याला तुम्ही इथे काय नाव दिलंय, rhinencephalon, it is associated with olfactory region. सेकंड जे आहे दॅट इज telencephalon, ज्याला आपण काय म्हणतो, आपलं cerebrum. and third region represents your diencephalon. ओके, ठीक आहे. चलो, सिफॅलिक बघा, हा वर्ड जो आहे इट इज असोसिएटेड विथ युअर ब्रेन. ठीक आहे. सो डायन्सेफॅलॉन, जिथे जिथे तुम्हाला टिलेन्सेफॅलॉन, रायनेन्सेफॅलॉन, रोम्बेन्सेफॅलॉन, ऑल दीज वर्ड्स दे आर असोसिएटेड विथ युअर ब्रेन. एनिवे, चलो मूविंग ऑन. फोर ब्रेन, ओल्फॅक्टरी रिजन कशाशी असोसिएटेड असेल, क्विक क्विक सांगा. ओल्फॅक्टरी वर्ड काय रिप्रेझेंट करतो, इट इज असोसिएटेड विथ सेन्स ऑफ स्मेल. येस, व्हेरी गुड. ठीक आहे. सो इथे काय येईल, ओल्फॅक्टरी रिजन जे आहे याचं बाळा फंक्शन काय असेल, इट इज असोसिएटेड विथ सेन्स ऑफ स्मेल. व्हेरी गुड. ओके. त्याच्यानंतर सेरेब्रम जो रिजन आहे आपल्या ब्रेनचा, काय स्पेशालिटी आहे बघा या सेरेब्रमची, दॅट वी हॅव, काय काय आहे आपल्याकडे, काय काय सांगू शकतो आपण सेरेब्रम बद्दल, दॅट इट हॅज 2 हेमिस्फियर, सेरेब्रल हेमिस्फियर, बरोबर, 2 हेमिस्फियर्स आहेत. लेफ्ट cerebral hemisphere controls right side of the body, right cerebral hemisphere controls left side of the body. You know this basic, right? Okay, anyway. सो आता हा जो आपला सेरेब्रम आहे, या सेरेब्रमचा वरचा रिजन ज्याला आपण काय म्हणतो, कॉर्टेक्स रिजन, इट इज मेड फ्रॉम ग्रे मॅटर. ठीक आहे. आणि इनर रिजन जो आहे दॅट इज मेड फ्रॉम व्हाईट मॅटर. ओके, जो ज्याला आपण मेड्युला म्हणतो, मेड्युला इज मेड फ्रॉम व्हाईट मॅटर, आउटर पार्ट इज मेड फ्रॉम ग्रे मॅटर. आता ग्रे आणि व्हाईट मॅटर म्हणजे काय, जर मायलिनेटेड न्यूरॉन्स ज्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्या मॅटरला किंवा त्या रिजनला आपण काय म्हणतो, व्हाईट मॅटर, जिथे मायलिनेटेड न्यूरॉन्स प्रेझेंट आहे. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स असेल तर ग्रे मॅटर, राईट. ओके, चलो. सो नाव मूविंग ऑन, की सेरेब्रम जो आहे आपला, या सेरेब्रम मध्ये कुठले कुठले रिजन्स आपण ऑब्झर्व करतो. सो सेरेब्रम कॅन बी डिवाइडेड इनटू दिस पार्ट विच इज युअर फ्रंटल, parietal,
ऑसिपिटल अँड कानाच्या वरचा पार्ट जो आहे दॅट इज टेम्पोरल. ठीक आहे, दीज 4 रिजन्स कॅन बी मेजरली ऑब्झर्व्ड इन युअर सेरेब्रम. ठीक आहे, काय काय रिजन्स सांगितले मी, रिवाइज विथ मी. फ्रंटल, देन parietal, then occipital आणि सगळ्यात शेवटी काय बोललो बाळा आपण, टेम्पोरल. बरोबर. चलो, सो आता या रिजन्सचं फंक्शन काय आहे. each region is associated with performing different type of function. कुठला फंक्शन आहे, फ्रंटल लोब और फ्रंटल region is associated with सगळ्यात पहिले foremost important function that is controlling of ऑटोनॉमिक सिस्टम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ठीक आहे, ANS जे आहे, ANS फंक्शनिंग जे आहे, इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज जे आहे, हे याला गव्हर्न करायसाठी कुठला पार्ट आहे तुमच्या ब्रेनचा, दिस फ्रंटल रिजन. ठीक आहे, अलॉंग विथ दॅट दिस रिजन इज ऑल्सो असोसिएटेड विथ युअर इंटेलिजन्स, इमोशन्स and all those sort of things, speech center. ठीक आहे, हे सगळं कुठे दिसतंय आपल्याला, फ्रंटल रिजन मध्ये दिसतंय. ओके, मूविंग ऑन. नेक्स्ट रिजन जो आहे दॅट इज युअर परायटल रिजन. ठीक आहे, आता हा परायटल रिजन जो आहे इट इज मोस्टली असोसिएटेड विथ डिफरंट टाइप ऑफ सेन्सेस. सेन्सेस म्हणजे कुठले, आता जसं पेन और टच और टेम्परेचर और प्रेशर, हे सगळे डिफरंट टाइपचे जे सेन्सेस आहेत. ठीक आहे, याला आयडेंटिफाय करायसाठी कुठला रिजन आहे तुमचा, परायटल रिजन. ओके, डन. परायटल नंतर ऑसिपिटल रिजन, इट इज असोसिएटेड विथ साइट और विजन. आणि सगळ्यात शेवटचा टेम्पोरल लोब और टेम्पोरल रिजन कुठे आहे, तुमच्या कानाच्या वरचा पार्ट. सो इट इज असोसिएटेड विथ सेन्स ऑफ स्मेल अँड सेन्स ऑफ हिअरिंग. राईट. ऑलराइट, व्हेरी गुड. ठीक आहे, चलो. सो हे काय झालं, फंक्शन कशाचं, आपल्या सेरेब्रमचं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय दिसत आहे, डायन्सेफॅलॉन. सो डायन्सेफॅलॉन कॅन बी डिवाइडेड इनटू हाऊ मेनी रिजन्स बेटा, 3 रिजन्स. कुठले कुठले, एक जे आहे याला आपण म्हणतो एपिथॅलॅमस, सेकंड इज थॅलॅमस आणि थर्ड जे आहे दॅट इज यस हायपोथॅलॅमस. राईट. नाउ एपिथॅलॅमस हा जो पार्ट आहे हा कशाशी असोसिएटेड आहे, इट हॅज अ व्हेरी स्पेशलाइज स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो, पिनियल बॉडी, और इट हॅज पिनियल ग्लँड जी काय करते, हॉर्मोन रिलीज करते ज्याचं नाव आहे मेलाटोनिन. चलो, सो मेलाटोनिन जे आहे दिस इज वन हॉर्मोन जो काय करतो तुमच्या बॉडीमध्ये एक रिदम मेंटेन करतो. कुठली रिदम, याला ऍक्च्युली आपण म्हणतो सर्केडियन रिदम, और सिंपल वर्ड्स मध्ये याला म्हटलं जातं तुमची 24 आवर क्लॉक, बायोलॉजिकल क्लॉक. ठीक आहे, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल ना, रात्री झोपायच्या आधी तुम्ही विचार केलाय की यार उद्या सकाळी 4 वाजता उठायचंय आणि तुम्हाला अगदी 4 वाजायच्या 1-2 मिनिटं आधी जाग येते. बरोबर. यू डोंट इवन जेव्हा तुमचा अलार्म नाही वाजत त्याच्या आधी, अलार्म वाजायच्या आधीच आपल्याला जाग येते. राईट. सो दॅट इज द फंक्शन ऑफ युअर मेलाटोनिन. हा काय करतो तुमच्या बॉडीमध्ये स्लीप वेक सायकल जी आहे याला काय करत आहे, रेग्युलेट करत आहे. ओके, चलो. So that is melatonin. Melanin on the other hand, it is a type of pigment. Okay, जो काय करतो तुमच्या स्किनला कलर प्रोव्हाइड करत आहे. थॅलॅमस हा काय करत आहे, थॅलॅमस इज द पॉइंट ज्याला आपण म्हणू शकतो स्विचिंग सेक्शन, जिथे ईच टाइप ऑफ सेन्सरी नर्व जी आहे ही काय करते, या आपल्या थॅलॅमस रिजन मधूनच पुढे जाऊन म्हणजे काय करते, मूव्ह करते. ही all these sensory nerves except for your काय म्हणणार, सेन्स ऑफ स्मेल साठी जी नर्व आहे याला जर का तुम्ही बघितलं तर ऑल सेन्सरी नर्व्स आहेत ह्या काय करतात, तुमच्या थॅलॅमसच्या थ्रूच होऊन काय करतात, पुढे पास होतात. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड स्विचिंग सेक्शन. अँड देन देअर कम्स दी हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस हा जो पार्ट आहे इट हॅज ड्युअल फंक्शन्स. ड्युअल फंक्शन म्हणजे कुठले, दॅट इट हॅज न्यूरल कंट्रोल ॲज वेल ॲज इट हॅज एंडोक्राइन कंट्रोल. ठीक आहे. आता न्यूरल कंट्रोल मध्ये आता न्यूरल आणि एंडोक्राइन रोल कसा परफॉर्म करते बघा तुमचे हायपोथॅलॅमस. सो आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टेसिस मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला अर्ज ऑफ
काय आहे, भूक लागली आहे, ठीक आहे, किंवा तहान लागली आहे, ठीक आहे, और जो थर्स्ट, ठीक आहे, किंवा काय म्हणतात त्याला, आपल्याला भूक लागली आहे, सो यू फील हंगर, ठीक आहे. सॉरी, आय फॉरगॉट दी वर्ड, एनिवे इट हॅपन्स समटाइम. सो ह्या ज्या अर्जेस आहेत दॅट इज अंडर द कंट्रोल ऑफ युअर हायपोथॅलॅमस. ओके. एंडोक्राईन कंट्रोल जो आहे हायपोथॅलॅमसचा कसा आहे, सो एंडोक्राईन म्हणजे काय, इट इज असोसिएटेड विथ सिक्रेशन ऑफ सर्टन हॉर्मोन्स. सो आपली हायपोथॅलॅमस जे ही काय करते, जे हॉर्मोन्स रिलीज करते त्याला 3 कॅटेगरीजमध्ये आपण डिवाइड करू शकतो. कुठले, एक आहेत रिलीजिंग हॉर्मोन्स जे पिट्युटरीवरती ऍक्ट करतात आणि काय करतील, पिट्युटरीला काही स्पेसिफिक हॉर्मोन प्रोड्यूस करायला सांगतात. इनहिबिटरी हॉर्मोन्स पण पिट्युटरीवरतीच ऍक्ट करतात आणि काही सर्टन हॉर्मोन्सच्या प्रोडक्शनला थांबायला सांगतात. अँड देअर आर थर्ड कॅटेगरी ऑफ हॉर्मोन्स जे प्रोड्यूस हायपोथॅलॅमस करते आणि याला पिट्युटरीमध्ये स्टोअर करून ठेवते. कुठले हॉर्मोन्स आहेत बाळा हे, दॅट इज ऑक्सिटोसिन अँड युअर वॅसोप्रेसिन, राईट. चलो, सो एंडोक्राईन कंट्रोल म्हणजे काय आहे, इट इज असोसिएटेड विथ प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स. सो दिस इज युअर फोर ब्रेन. फोर ब्रेन नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, येस, दॅट इज युअर मिड ब्रेन. आता मिड ब्रेन जो आहे, मिड ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 2 रिजन्स, किंवा 2 पार्ट जे आहे आपण इन्क्लूड करतो मिड ब्रेन मध्ये. कुठले, एक जो आहे दॅट इज कॉल्ड युअर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड सेकंड वन इज क्रूरा सेरेब्री, ठीक आहे. आता कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हा जो रिजन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील, 4 छोटे छोटेसे लोब्स दिसतात, ज्यांच्यापैकी 2 ऑफ दी लोब्स जे आहे दे आर असोसिएटेड विथ साइट, 2 ऑफ दी लोब्स आर असोसिएटेड विथ हिअरिंग, ठीक आहे. सो साइट अँड हिअरिंग, दॅट इज द फंक्शन. अँड मुव्हिंग ऑन टू क्रूरा सेरेब्री. सो क्रूरा सेरेब्री हा जो पार्ट आहे आपल्या ब्रेनचा, स्पेशली मिड ब्रेनचा, हा कशाशी रिलेटेड आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज द रिले सेंटर. आता रिले सेंटर का बरं म्हणतो, कारण हा काय करत आहे, हा पार्ट आपल्या मेसेजेसला रिले करतो. कुठून कुठे रिले करतो, सेरेब्रम टू सेरेबेलम और सेरेब्रम टू मेडुला और सेरेब्रम टू पॉन्स. हे 4 सेक्शन जे यांच्यामध्ये मेसेजेस काय आहेत, ट्रान्समिट करायसाठी हेल्प करणारा जो पार्ट आहे तुमच्या ब्रेनचा त्याला आपण काय म्हणत आहे, युअर क्रूरा सेरेब्री. कशाच्या मदत मेसेजेस ट्रान्समिट करायला हेल्प केली, बिटवीन, येस, सेरेब्रम, सेरेबेलम, देन पॉन्स अँड येस बेटा मेड्युला. ओके, चलो. सो दॅट इज युअर मिड ब्रेन. आणि शेवटचा पार्ट जो आहे तुमच्या ब्रेनचा, ज्याला आपण काय म्हणतो, हाइंड ब्रेन. सो हाइंड ब्रेन इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी रिजन्स, वी हॅव 3 डिफरंट रिजन्स. कुठले कुठले रिजन्स आहेत हे, वी हॅव cerebellum, another one is the pons varoli, and third is your medulla oblongata, correct. Okay, now what is the function of cerebellum, ठीक आहे. cerebellum is associated with, काय फंक्शन आहे बाळा तुमच्या cerebellumचं, it is associated with your muscular control or muscular activities, especially skeletal muscles activities, ठीक आहे. याच्यानंतर सेरेबेलम जे आहे याचा आणखी फंक्शन काय आहे, तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्स आणि तुमचं पॉश्चर जे आहे हे पॉश्चर मेंटेन करायसाठी पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, आपला सेरेबेलम. ओके, चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट रिजन जे आहे दॅट इज पॉन्स वॅरोली. पॉन्स वॅरोलीलाच आपण दुसरं नाव काय देतो, इट इज ऑल्सो कॉल्ड न्यूमो टॅक्सिक सेंटर. आणि हे काय करत आहे, इट कंट्रोल्स, काय कंट्रोल करत आहे बाळा, रेट ऑफ, येस, इन्स्पिरेशन, ठीक आहे. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये किंवा रेस्पिरेटरी कंट्रोल मध्ये स्पेसिफिकली इन्स्पिरेशनच्या रेटला कंट्रोल कोण करत आहे, तुमचा पॉन्स वॅरोली. अँड देन वी हॅव मेडुला ऑब्लोंगेटा. आता मेडुला ऑब्लोंगेटा जो आहे इट हॅज डायव्हर्स फंक्शन्स. डायव्हर्स फंक्शनिंग का बरं म्हणत आहे, बिकॉज मेडुला ऑब्लोंगेटा इज रिस्पॉन्सिबल फॉर
मेंटेनन्स और रेग्युलेशन ऑफ, मेंटेनन्स म्हणण्यापेक्षा रेग्युलेशन ऑफ cardiovascular activities. This is the first thing. Second thing, medulla oblongata ला आपण एक दुसरं नाव देतो, that is also called respiratory, yes, rhythm center. Okay, and this medulla oblongata is also responsible for maintenance or controlling your gastrointestinal tract, especially medulla oblongata ला आपण काय नाव देतो, this is called vomit center. ठीक आहे, सो दॅट इज युअर मेडुला ओब्लॉंगेटा. सो इथे काय होतं, आपला ब्रेन जो आहे, ब्रेनचे तिन्ही पार्ट्स आपण इथे डिस्कस केलेत. ओके, चलो मूविंग ऑन. आता हा मेडुला ओब्लॉंगेटा जो आहे तुमच्या ब्रेनचा, पुढे गेलं बघा, हां, दिस पार्ट हा काय होतो, खाली कंटिन्यू होतो, कशामध्ये, आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये. करेक्ट आहे. ओके, सो विल सी अबाउट स्पायनल कॉर्ड. सो यस, झाला आपला स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्डमध्ये आपल्याला काय दिसत आहे, हा जो इनर पार्ट आहे, विच इज अ लिटिल बटरफ्लाय शेप्ड पार्ट. दिस पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड इज जनरली मेड फ्रॉम, यस बेटा, दिस इज मेड फ्रॉम ग्रे मॅटर. म्हणजे इथे कुठल्या टाईपच्या न्यूरॉन्स असतील, इट मस्ट हॅव, ग्रे मॅटर म्हटलं म्हणजे नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स, आणि व्हाईट मॅटर म्हटलं म्हणजे इथे कशा न्यूरॉन्स असतील, मायलिनेटेड टाइप ऑफ न्यूरॉन्स. ठीक आहे. ओके, सो इनर पार्ट ऑफ दिस स्पाइनल कॉर्ड विच इज बटरफ्लाई शेप्ड, इट इज made from gray matter. Yes, it is made from gray matter. Outer surface is made from white matter, remember that. And spinal cord जो है, it is mostly or mainly associated with your reflex action. ठीक आहे. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे नेमक्या कुठल्या ॲक्शन्स असतात, जिथे आपली बॉडी काय करते, विदाउट थिंकिंग एक इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स देते, जो की कसा असतो, क्विक असतो. त्याला तुम्हाला खूप वेळ विचार करायची गरज नाही पडत. फॉर एक्झाम्पल, काहीतरी गरम ग्लास आहे किंवा गरम काहीतरी पातेलं ठेवलेलं आहे, तुम्ही अचानक तुमचा जर का हात तिथे लागलाय, तर तुम्ही काय विचार करत बसणार का, अरे माझ्या हाताला गरम लागत आहे, आता मी काय करायला पाहिजे, हात असाच ठेवायचा की बाहेर काढायचा, बाहेर काढला तर मग मला थोडं त्रास होईल, पण इथे ठेवला तर जास्ती त्रास होईल, एवढा कोण विचार करताय. डू यू थिंक दॅट मच. काय होतंय, सरळ तुम्हाला चटका लागला, सरळ हात बाजूला गेला, राईट. दॅट इज इनव्हॉलेंटरी ॲक्शन, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स ॲक्शन, राईट. अँड दॅट इज अंडर द कंट्रोल ऑफ युअर स्पायनल कॉर्ड. काय आहे रिफ्लेक्स ॲक्शन, काय रिप्रेझेंट करत आहे, क्विक इनव्हॉलेंटरी ॲक्शन. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, आपली रिफ्लेक्स ॲक्शन. ओके, विच इज जनरली दी फंक्शनिंग ऑफ युअर स्पायनल कॉर्ड. सो इथे आपण काय केलं, आपलं कुठला पार्ट कंप्लीट केला, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट कव्हर झाला. इथे सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये काय डिस्कस केलं आपण, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला डिस्कस केलं. ओके, आता इथे बघा नेक्स्ट पार्ट जो आहे, दॅट इज असोसिएटेड विथ आवर पेरिफेरल नर्वस सिस्टम. अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम जी आहे, याला मेंटेन करायसाठी आपल्याकडे दोन डिफरंट टाईपच्या नर्व्स आहेत. आता या दोन डिफरंट टाईपच्या नर्व्स कुठल्या आहेत पहा, वी हॅव, येस, वी हॅव क्रॅनियल नर्व्स, आणि दुसरा जो टाइप आहे त्यांना आपण काय म्हणतो, स्पाइनल नर्व्स. ठीक आहे. सिंस दिस इज समरी लेक्चर, वी कॅन नॉट डिस्कस ईच अँड एव्हरी फंक्शन ऑफ ऑल दी नर्व्स. व्हॉट यू हॅव टू रिमेंबर इज, किती पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स आहेत आपल्याकडे, वी हॅव 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्व्स का बरं म्हणतो आपण यांना, बिकॉज दे अराइज फ्रॉम ब्रेन. ऑलवेज रिमेंबर, क्रॅनियम हा जो वर्ड आहे किंवा क्रॅनियल हा जो वर्ड आहे, दॅट इज ऑलवेज असोसिएटेड विथ ब्रेन, ऑलवेज. ठीक आहे. ओके, जसं क्रॅनियम, क्रॅनियम म्हणजे काय आहे, इट इज युअर ब्रेन बॉक्स, राईट. क्रॅनियम, दिस वर्ड इज असोसिएटेड ऑलवेज विथ द ब्रेन. ओके, एनिवे, चलो. सो क्रॅनियल नर्व्स, इथे मी तुम्हाला एक छोटासा टेबल दिलेला आहे बघा, इंटरेस्टिंग टेबल आहे याच्यासाठी, कारण यू आर गिवन 2 डिफरंट निमोनिक्स हिअर. हा एक ग्रुप आहे निमोनिक्सचा आणि इकडे दुसरा ग्रुप आहे. व्हॉट यू हॅव टू रिमेंबर हिअर इज, इथे आता ऑन ओकेजन अ ट्रस्टी ट्रक ॲक्ट्स फनी व्हेरी गुड व्हेकल एनी हाऊ. ठीक आहे, म्हणजे ऑन ओकेजन अ ट्रस्टी ट्रक ॲक्ट फनी व्हेरी गुड व्हेकल एनी हाऊ. ठीक आहे. काय स्टँड करत आहे, ईच फर्स्ट लेटर ऑफ दिस
निमोनिक इज रिप्रेझेंटिंग अ डिफरंट टाइप ऑफ युअर क्रॅनियल नर्व. ठीक आहे. आणि इकडे सेकंड निमोनिक जे दिलं आहे हे काय सांगत आहे, कोणत्या टाईपची क्रॅनियल नर्व जे आहे याचं फंक्शनिंग कसं आहे. ॲज इन ऑलफॅक्टरी नर्व जी आहे ही काय आहे, सेन्सरी नेचरची आहे. ऑप्टिक इट इज सेन्सरी, ऑक्युलोमीटर इट इज मोटर इन नेचर. ठीक आहे. इथे ट्रॉक्लियर अगेन इट इज मोटर इन नेचर. ट्रायजेमिनल ऑन दी अदर हँड इट हॅज बोथ टाइप ऑफ नेचर, बोथ म्हणजे सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर टाइप ऑफ नेचर. राईट. सो याच्यासाठी इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, दुसरं निमोनिक दिलं आहे. ठीक आहे. एनिवे सो यू कॅन टेक द हेल्प ऑफ दिस निमोनिक्स टू लर्न द नेम अँड फंक्शनिंग ऑफ दिस काय आपल्या क्रॅनियल नर्व्स. सिमिलरली वी हॅव काय आहे आपल्याकडे 31 पेअर ऑफ स्पाइनल नर्व आणि स्पाइनल नर्व जे आहे कशामुळे नाव मिळालं यांना, बिकॉज दे अराइज फ्रॉम युअर येस स्पाइनल कॉर्ड. व्हेरी गुड. ठीक आहे. क्रॅनियल नर्व कुठून अराइज झाले होते, दे अरोज फ्रॉम युअर ब्रेन. ओके. साइड आपल्या स्पाइनल नर्व्स कुठून अराइज होतील, ऑब्विसली दे विल अराइज फ्रॉम युअर सायटोप्लाझम. ओके. व्हेरी गुड. इथे चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं पण आहे की किती डिफरंट टाईपच्या, वी हॅव 5 डिफरंट टाईप ऑफ स्पाइनल नर्व्स, सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, सॅक्रुल अँड कॉकिजियल. ओके. कुठल्या रिजनमध्ये दिसत आहे ते पण दिलेलं आणि इथे आपल्याला काय आहे नंबर पण दिलेला आहे नर्व्सचा. ओके. चलो मूविंग ऑन टू आवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज आवर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम जी आहे ह्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टममध्ये आपण काय बघितले होते, 2 डिफरंट टाइप्स बघितले होते. कुठले, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. बरोबर. ऑटोनॉमिक म्हणजे आपण काय बोललो, ज्याच्यावरती आपला व्हॉलंटरी कंट्रोल नाही आहे, स्पेशली विच इज असोसिएटेड विथ आवर स्मूथ मसल्स, है ना. आता सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. जनरली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इज असोसिएटेड विथ एक्साइटिंग युअर बॉडी. ठीक आहे. कुठल्या तरी स्पेसिफिक इव्हेंटमध्ये तुमच्या बॉडीमध्ये कुठल्या तरी रिॲक्शनला किंवा कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीला काय करत आहे, ही फास्ट करत आहे. ठीक आहे. ज्याच्याशी असोसिएटेड आहे तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथेटिक ऑन दी अदर हँड इट काम्स युअर बॉडी डाऊन. फॉर एक्झाम्पल एखाद्या अंधाऱ्या खोलीत तुम्ही गेलात आणि काय झालं, एक तर रात्रीची वेळ, लाईट नाही आहे आणि तुम्हाला भीती वाटते आणि अचानक काय झालं, एखाद्या काहीतर म्हणजे कुठलं तरी युटेन्सिल खाली पडलं, त्याचा आवाज आला, तुम्ही अचानक घाबरलात, तुमची हार्टबीट अचानक काय व्हायला लागते, फास्ट व्हायला लागते. राईट. ऑब्विसली इट डझंट हॅपन विथ एव्हरीवन बट जस्ट कन्सिडर. ठीक आहे. तुम्ही जस्ट एखादा कुठला तर हॉरर मूवी बघून आला होतात आणि एव्हरीवेअर देअर वॉज डार्क. ठीक आहे. जस्ट इमॅजिन दी कंडिशन. एनिवे सो ही हार्टबीटची इन्क्रीज झाली, ही कशामुळे होते, दॅट इज ड्यू टू युअर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. राईट. पण मग तुम्हाला लक्षात येतं, अच्छा ओके युटेन्सिल का बरं पडलं, बिकॉज देअर वॉज अ कॅट. ठीक आहे. त्याच्यामुळे आवाज आला आणि थोड्या वेळातच काय होता, तुम्ही थोडं काम डाऊन होता. ठीक. सो दिस काम डाऊन म्हणजे काय, सगळे तुमची हार्टबीट बंद नाही झाली आहे. ठीक आहे. एका पॉईंट नंतर जेव्हा तुम्हाला लक्षात येतं नेमका मुद्दा काय होता, यू गेट काम्ड. ठीक आहे. नॉर्मल स्टेजमध्ये आलात. सो ही एक्साइटेड स्टेजपासून तुमच्या नॉर्मल स्टेजपर्यंत येण्यासाठी रिस्पॉन्सिबल जी आहे, काम करायसाठी जी तुमची सिस्टम आहे, दॅट इज युअर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. इथे तुम्हाला डिफरंट टाईपचे काय आहे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि या डिफरंट ॲक्टिव्हिटीजला कसं गव्हर्न केलं जातं सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमच्या थ्रू, त्याचं काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्सप्लेनेशन दिलं आहे. ठीक आहे. आय गेस यू कॅन रीड अँड अंडरस्टँड इट. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ रिफ्लेक्स आर्क. ठीक आहे. आता रिफ्लेक्स ॲक्शन आपण बघितली. रिफ्लेक्स ॲक्शन काय होती, सडन क्विकली आपण काय केलं होतं, रिॲक्ट केलं होतं एक्सटर्नल स्टिम्युलसला. ठीक आहे. आता रिफ्लेक्स आर्क जो आहे, रिफ्लेक्स आर्क म्हणजे काय सांगतोय, इमॅजिन दिस इज यू. ठीक आहे. काहीतरी खेळत होतात, अचानक काहीतरी लागलं, पायाला काहीतरी काटा रुतलाय तुमच्या. ठीक. काय झालं, काटा रुतल्याबरोबर त्रास झाला तुम्हाला. ठीक आहे. रडायला लागलात रडत नाही, आय नो, बट सम हाऊ जसंही तुमच्या पायाला काहीतरी रुतलंय, तुम्ही काय केलं, तुमचा पाय काय केला, अचानक बाजूला घेऊन गेलात. बरोबर. आता ॲक्च्युली का बरं बाजूला नेलं तुम्हाला, कारण त्रास झाला तुमच्या पायात. राईट. यू फेल्ट पेन इन युअर लेग्स. बरोबर. ॲक्च्युली देर इज नो सच थिंग ॲज पेन. ठीक आहे. पेन डज नॉट एक्झिस्ट. इट इज सिम्पली अन इमॅजिनेशन ऑफ युअर ब्रेन. आय टेल यू वाय. कारण काय झालं, तुमच्या पायाला काहीतरी रुतलंय. फॉर एक्झाम्पल पायाच्या ज्या सेन्स म्हणजे पायाच्या स्किनमध्ये ज्या न्यूरॉन्स होत्या, न्यूरॉन्सनी काय केलं, मेसेज कुठे पाठवला, तुमच्या ब्रेनमध्ये. ठीक आहे.
ब्रेनला कळलं की कुठला तर असा तुमच्या बॉडीचा रिजन आहे जिथे गोष्टी नॉर्मल नाही आहेत. ठीक आहे. सो टू टेल ब्रेन की या रिजनमध्ये ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित चालत नाही, तुमची नर्व काय करते, कंटिन्युअसली तुमच्या ब्रेनला पिंग करत असते. ठीक आहे. आणि जसंही तुमच्या ब्रेनला मेसेज मिळतो समथिंग इज नॉट नॉर्मल, काय करतो ब्रेन, आता ब्रेन ऑर युअर स्पायनल कॉर्ड आता याच्यावरती काय करतो, काहीतरी ॲक्शन घेईल अँड दॅट ॲक्शन विल बी ट्रान्सफर्ड टू युअर मसल्स आणि हे मसल्स काय करतील, तुमच्या पायाला दुसरीकडे मूव्ह करतील. ठीक आहे. सेन्सरी ऑर्गन जो आहे इथे काय झाला आपला, सेन्स ज्याने केलं. ठीक आहे. दॅट वॉज युअर लेग. लेग मध्ये काय मिळालं तुम्हाला, स्टिम्युलस मिळाला. स्टिम्युलसला कुठे पास केलं तुम्ही, स्पायनल कॉर्डकडे. स्पायनल कॉर्ड कडे जो नर्व और न्यूरॉन मेसेज घेऊन गेली, त्या न्यूरॉनला आपण कुठला न्यूरॉन म्हणणार, क्लिअरली सेन्सरी न्यूरॉन, कारण याने काय केलं, सेन्स केलं. और याला दुसरं नाव काय सांगितलं होतं आपण, ॲफरंट न्यूरॉन. राईट. ओके. स्पायनल कॉर्ड मध्ये काय केलं जातं, काही डिसिजन घेतले जातात, दॅट इज थ्रू इंटरन्यूरॉन. आणि डिसिजन काय घेतलं बाळा तुम्ही, पायाला दुसरीकडे मूव्ह करायचंय. सो हे डिसिजन आपण काय करणार, तुमच्या लेगच्या मसल्स पर्यंत, आयदर युअर थाय मसल और अदर मसल्स इथपर्यंत पास केलंय. सो दॅट मेसेज वॉज पास्ड बाय युअर मोटर न्यूरॉन, और यालाच आपण कुठली न्यूरॉन म्हणतो, इफरंट न्यूरॉन. ठीक आहे. सो या मेसेजला कुठपर्यंत पास केलं आपण, इफेक्टर ऑर्गन पर्यंत. ठीक आहे. सो दिस इफेक्टर ऑर्गन can be your thighs, can be the muscles of your calves or any other part. ठीक आहे. एनिवे चलो. सो इथे काय झालं आपला, हा जो आर्क आहे म्हणजे कुठला, सेन्सरी ऑर्गन पासून पास कुठे गेला मेसेज आपला, स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्ड पासून वापस कुठे आपला जो काही इफेक्टर ऑर्गन असेल, या ऑर्गन पर्यंत मेसेज आपण काय केलं, वापस घेऊन आलो. यालाच आपण काय म्हणतो, आपला रिफ्लेक्स आर्क. ओके. चलो मूविंग ऑन. नेक्स्ट वी हॅव डिफरंट टाइप ऑफ सेन्सरी रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी. ठीक. अगेन चार्ट आहे, यू कॅन रीड इट अँड अंडरस्टँड इट, नॉट दॅट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. की एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं तर विजन जे आहे, ठीक आहे, तुम्हाला विजन जी दिसते ही कशामुळे दिसत आहे, बिकॉज यू हॅव स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच आर युअर रॉड अँड कोन सेल्स. ह्या रिसीव्ह कशाला करतात, कशाला रिसीव्ह करतात, लाईट. व्हॉट इज लाईट, आपल्याला जो लाईट दिसतंय, विजिबल लाईट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. बरोबर. सो दॅट आर कुठल्या टाईपचे रिसेप्शन इथे होत आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाइप ऑफ रिसेप्शन आपल्याला होत आहे इथे. ओके. ऑर्गन कुठला आहे, कुठे असतात आपल्या रॉड्स अँड कोन्स, दे आर प्रेझेंट इन दी रेटिना ऑफ दी आय. अँड स्टिम्युलस काय आहे, लाईट. राईट. एनिवे चलो. सो अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डिफरंट टाईपचे इथे तुम्हाला काय दिलेले आहेत, सेन्सेस दिले आहेत. आणि या सेन्सला कुठले रिसेप्टर काय करत आहे, आयडेंटिफाय करत आहे, कुठल्या टाईपचा रिसेप्टर आहे, ऑर्गन कुठे आहे, अँड ऑल दॅट इज गिवन इन दिस चार्ट विच यू कॅन स्टडी. ओके. मूविंग ऑन टू आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज दी आय. ठीक आहे. आता आय बघा, स्ट्रक्चर ऑफ आय अगेन आय कॅन नॉट डिस्कस इन डिटेल, बट आय विल ट्राय यू दी बेसिक्स ऑफ दिस. आता बेसिक्स काय आहे तिथले, सो यू कॅन सी, आपण काय बघू शकतो, या आयला आपण काय करूया ना, 3 डिफरंट रिजन्स और 3 डिफरंट पार्ट्स मध्ये स्टडी करूया. 3 पार्ट्स म्हणजे कुठले, विल सी आउटर साइड मध्ये काय काय प्रेझेंट आहे, विच थिंग्स आर प्रेझेंट इन दी मिडल साइड and on the inner side. ठीक आहे. now let us see outer side of the eye. काय काय दिसत आहे तुम्हाला outer side मध्ये, you can see this region, this part is called, काय नाव दिलंय बाळा, कॉर्निया. इट इज अ ट्रान्सपरंट लेअर ओव्हर युअर आईज. ठीक आहे. कॉर्नियाचा फंक्शन काय आहे, येस, एनी आयडिया, इट इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. बरोबर. लाईट जो आहे, लाईट एंटर करतो कुठून, तुमच्या प्युपिलच्या थ्रू लेन्सवरती पडतो, लेन्समधून रेटिनावरती पडत आहे. बरोबर. पण इथे हा जो प्युपिल आहे, प्युपिल काय रिप्रेझेंट करत आहे, एक कॅव्हिटी, एक होल रिप्रेझेंट करत आहे. बरोबर. सो देर इज अ गुड चान्स की एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधून लाईट अलॉंग विथ दॅट डिफरंट, आता जसं डस्ट पार्टिकल्स आहेत किंवा आणखी दुसरे काही मटेरियल तुमच्या आईसच्या आत एंटर करू शकतात. सो फ्रॉम प्रोटेक्शन ऑफ दोज स्मॉलर पार्टिकल्स मिळायला पाहिजे आपल्या, सॉरी मी काय बोलत आहे, आपल्या आईजला काय आहे, सॉरी,
या स्मॉलर पार्टिकल्स पासून प्रोटेक्शन मिळायला हवं, त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे ही ट्रान्सपरंटची लेअर प्रेझेंट आहे, ज्याला आपण काय बोललो, कॉर्निया. ओके. देन देर इज अनदर लेअर विच इज प्रेझेंट ऑन द आउटर साइड ऑफ द आय विच इज कॉल्ड स्क्लेरा. दिसत आहे का बाळा तुम्हाला इथे स्क्लेरा? येस, यू कॅन ऑब्झर्व इट हिअर. आता स्क्लेरा काय रिप्रेझेंट करते? इट रिप्रेझेंट्स दी व्हाईट ऑफ दी आय. ठीक आहे, तुमचा आयबॉल जो आहे हा व्हाईट कलरचा जो दिसतो तो कशामुळे आहे? तुमच्या स्क्लेरामुळे आहे. ओके, चलो. सो दॅट इज प्रेझेंट ऑन दी आउटर सरफेस ऑफ दी आयबॉल. ओके. आता याच्यानंतर मिडल रिजन जे आहे तुमच्या आयचं, याच्यामध्ये आपण काय काय ऑब्झर्व करू शकतो? सो यू कॅन सी दिस स्ट्रक्चर जे तुमच्या आईजला काय करतं? कलर प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, आईज डिफरंट पीपल हॅव डिफरंटली कलर्ड आईज. फॉर एक्झाम्पल, येस, सम हॅव ब्लू आईज, ग्रीन आईज, ब्लॅक, ब्राऊन, ग्रे. ठीक आहे, डिफरंट कलर्स आहेत. हे कशामुळे येत आहे? इट इज ड्यू टू दिस पिगमेंटेड स्ट्रक्चर, ज्याला आपण काय म्हणतो? आयरिस. ठीक आहे, आयरिसच्या जस्ट मागे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसत आहे. दिस इज युअर, येस करेक्ट, दिस इज अ लेन्स. लेन्सला एका ठिकाणी होल्ड करून ठेवायसाठी इथे काय आहे? काही स्पेशल मसल्स आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो? सिलियरी मसल्स. ओके, ठीक आहे, हे काय करतात? लेन्सच्या पोझिशनला ॲडजस्ट करतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या लेयर्स आहेत, या लेअरमध्ये मिडल लेअर जी आहे, इथे नाव दिसत आहे का आपल्याला? नाव नाही दिलं आहे. दिस मिडल लेअर इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज कोरॉइड लेयर. ठीक आहे, कोरॉइड लेयर इज देअर. अँड आता मिडल रिजन मध्ये, ठीक आहे, हा आयरिस झालं इथे. आयरिस नंतर ज्या पार्ट मध्ये बघा आयरिस अब्सेंट आहे, त्या पार्टला आपण काय नाव दिलं आहे? चलो या कोरॉइडला सगळ्यात शेवटी लिहूया. प्युपिल सिलियरी मसल. जो ब्लॅक कलरचा होल जो आहे, जो छोटासा पार्ट जो आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्युपिल. राईट, ओके. अँड देन इनर पार्ट. आता इनर रिजन मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक लेअर दिसते, दिस इनर मोस्ट लेअर. ही इनर लेअर जी आहे ही काय रिप्रेझेंट करते बाळा? दिस लेअर रिप्रेझेंट्स, येस, एनी आयडिया? दिस इज युअर रेटिना. ठीक है, रेटिना जो है इट इज मॉडिफिकेशन ऑफ योर नर्व टिश्यू, नर्वस टिश्यूज से स्पेशलाइज्ड मॉडिफिकेशन है. ओके, एनीवे, सो दीज आर डिफरेंट स्ट्रक्चर्स विच यू कैन ऑब्जर्व इनसाइड योर आईबॉल. ओके, चलो मूविंग ऑन टू दी mechanism of vision, but before that let us see the structure of your retina. ठीक आहे, आता रेटिना जे ऑलरेडी मी तुम्हाला काय सांगितलं जस्ट थोड्या वेळाआधी, इट इज मॉडिफाईड नर्वस टिश्यू. स्पेशलाइज मॉडिफिकेशन झालं तुमच्या रेटिनामध्ये. आपला हा जो आयबॉल होता, ठीक आहे, इमॅजिन दिस इज युअर आयबॉल. या आयबॉल मध्ये इमॅजिन दिस इज द आउटर मोस्ट पार्ट. सेकंड लेअर जी होती ही कशाची सांगितली मी? सेकंड लेअर रिप्रेझेंटेड दी कोरॉइड लेअर, बरोबर. आणि इनर मोस्ट लेअर जी आहे ही कुठली लेअर असते बाळा? दॅट इज युअर रेटिना, बरोबर आहे. ओके, सो दिस वॉज दी आयबॉल. बाहेर काय आहे? स्क्लेरा, दिस इज कोरॉइड अँड रेटिना. ओके, चलो, बाहेरची स्क्लेरा, कोरॉइड, आणि हा सगळा पार्ट जो रेटिनाला रिप्रेझेंट करतो. आता जेव्हा लाईट तुमच्या आईच्या आत एंटर करते, ठीक आहे, लाईट कुठून कुठे एंटर करेल बघा. इफ यू इमॅजिन, इथे सपोज काय आहे तुमचं आयरिस अँड ऑल, बाकी सगळं इथे मटेरियल प्रेझेंट, म्हणजे इथे तुम्ही अनाटॉमी ऑब्झर्व करू शकता. दिस इज युअर लेन्स, ठीक आहे. इफ दिस इज युअर आय, इमॅजिन. सो लाईट जेव्हा एंटर करेल, लेन्स वरती पडलं, लेन्स नंतर तुमच्या रेटिनावरती काय होईल? आपला लाईट जो आहे हा पडेल. ठीक आहे, आता या रेटिनावरती ही जी सगळ्यात बाहेरची जी लेअर दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, या आउटर मोस्ट लेअर मध्ये तुम्हाला आधी काय दिसले? ऑप्टिक नर्व. ठीक आहे, ऑप्टिक नर्व नंतर कुठली लेअर आहे? गॅंग्लियॉन सेल.
मग ही ॲमाक्राईन सेल, याला थोड्या वेळासाठी काय करा, निग्लेक्ट करा, बिकॉज वी हॅव टू सी दिस लेअर. ठीक आहे, असं सिक्वेन्शियली बघायचं. ऑप्टिक नर्व्स, ठीक आहे, बायपोलर सेल्स, सॉरी गँग्लियॉन सेल्स, ह्या गँग्लियॉन सेल नंतर बायपोलर सेल्स कुठे जाऊन अटॅच होत आहेत, आयदर रॉड और कोन्सला जाऊन काय करत आहेत, अटॅच होत आहेत. रॉड अँड कोन्स आर असोसिएटेड विथ डिफरंट टाइप ऑफ विजन्स. ठीक आहे, रॉड जे आहे हे काय करत आहे, तुमच्या तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट विजन प्रोव्हाइड करत आहे, वेअर एज कोन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कलर्ड विजन्स, राईट. एनिवे चलो, तर काय सांगायचं होतं, लाईट जेव्हा पडेल तुमच्या कशावरती, रेटिनावरती, सो लाईटनी कुठल्या कुठल्या सेल्सला काय केलं आहे, पास केलं आहे. और याचा पाथवे कसा राहिला आहे बघा, लाईट वॉज बंबार्डेड ऑन. चलो, आधी लाईट कशावरती पडला, फर्स्ट वी हॅड ऑप्टिक नर्व, देन गँग्लियॉन सेल, देन बायपोलर सेल्स, मग त्याच्यानंतर आपल्या कोन किंवा रॉड, त्याच्यानंतर पिगमेंट एपिथिलियम. ठीक आहे, लाईट कोरॉइड मध्ये येतो, बट इथून कोरॉइड मधून लाईट रिफ्लेक्ट्स बॅक होत नाही. ठीक आहे, दॅट इज द फंक्शन ऑफ द कोरॉइड लेअर, इट प्रिव्हेंट्स द लाईट फ्रॉम रिफ्लेक्टिंग बॅक. ओके, चलो, सो ठीक आहे, चलो एवढा पार्ट आपण बघितला. सो आता मेकॅनिझम जे आहे विजनचं कसं दिसतंय आपल्याला, इथे बघूया. एका नवीन स्लाइड वरती लिहू. लाईट आधी कुठे पडला, आपल्या ऑप्टिक नर्व. ठीक आहे, इथून वी आर टॉकिंग अबाउट लाईट. वी आर सीइंग दी पाथवे ऑफ लाईट. ऑप्टिक नर्व नंतर यस कुठल्या सेल्स आहेत तुमच्या, गँग्लियॉन सेल्स. गँग्लियॉन सेल्स नंतर यस वी हॅव बायपोलर सेल. ठीक आहे, बायपोलर सेल नंतर लाईटला आपण कुठे पडलं, आयदर रॉड्स और कोन, यांनाच कुठल्या सेल्स म्हणतात, यो फोटो रिसेप्टर सेल्स, बरोबर. आणि याच्या नंतर लाईट पास कुठे झाला बाळा, तुमच्या पिगमेंट एपिथिलियम वरती. ठीक आहे, पिगमेंट एपिथिलियम मनावर पिगमेंट लेअर और पिगमेंटेड सेल्स. ठीक आहे, आता हे पिगमेंटेड लेअर मध्ये काय आहे, वी ऑब्झर्व अ स्पेशल टाइप ऑफ पिगमेंट. लाईट पडल्यावरती हा पिगमेंट जो आहे हा कशामध्ये ब्रेक होतो, इट ब्रेक्स डाऊन इनटू, एक आहे तुमचं ऑप्सिन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे रेटिनल, बरोबर. आता एक्सक्यूज मी, ऑप्सिन आणि रेटिनल जेव्हा काय झालेत, सेपरेट जेव्हा झालेत, ठीक आहे, ड्यू टू दिस सेपरेशन आता काय होतं, एक इलेक्ट्रिकल इम्पल्स काय होते, जनरेट होते. ठीक आहे, आणि ही इलेक्ट्रिकल इम्पल्स कुठून पास केली जाईल, आता हिचा पाथवे कसा असेल, इकडे पहिले कुठे, रॉड और कोन्स म्हणजे आपल्या फोटो रिसेप्टर सेल्स कडून कुठे, बायपोलर सेल, बायपोलर्स कडून गँग्लियॉन, नंतर आपली ऑप्टिक नर्व, आणि अल्टिमेटली ही ऑप्टिक नर्व जी आहे ही मेसेज कुठे पाठवेल, आपल्या विज्युअल कॉर्टेक्स ऑफ ब्रेन. ठीक आहे, सो ग्रीन कलरनी आपण काय रिप्रेझेंट केलं आहे, दिस रिप्रेझेंट्स दी इम्पल्स. ठीक आहे, लाईटचा पाथवे तुम्हाला कसा दिसतोय, गँग्लियॉन, बायपोलर, रॉड, पिगमेंट सेल. ठीक आहे, इम्पल्स, पिगमेंट, रॉड, बायपोलर, गँग्लियॉन, नर्व आणि तिकडे मग ब्रेन. ठीक आहे, सो दिस वॉज द मेकॅनिझम ऑफ विजन. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट कुठला इथे तुम्हाला दिलेलं पण आहे चार्टमध्ये, यू कॅन रीड इट. अँड देन वी हॅव दी नेक्स्ट पार्ट, ज्याला आपण काय म्हणतो, आपला इयर. ठीक आहे, आता स्ट्रक्चरली इयर जरी एवढासा दिसला, स्टील तुम्ही जर याला स्टडी करायला जाल, सो इट हॅज व्हेरी काय म्हणणार, भरपूर सारे ऑर्गन्स दिसतील तुम्हाला याच्यामध्ये, छोटे छोटे असे पार्ट्स दिसतील. सो आय ट्राय टू एक्सप्लेन दम विथ द हेल्प ऑफ वन ट्री डायग्राम. आधी जस्ट डायग्रामच बघून घेऊया साधी, मग ट्री डायग्राम बघू. सी, सो दिस पार्ट ऑफ युअर इयर, हा एवढा पार्ट जो हा काय रिप्रेझेंट करत आहे तुमच्या एक्सटर्नल इयरला. दिस रिजन हियर हा रिप्रेझेंट करत आहे मिडल इयर, आणि हे स्नेल लाईक स्ट्रक्चर जे काय रिप्रेझेंट करत आहे इंटरनल इयर. ओके, सो इयर हॅज बीन डिवायडेड इनटू 3 पार्ट्स, कुठला, एक्सटर्नल, मिडल अँड इंटरनल पार्ट. ठीक आहे, सो लेट अस सी काय काय दिसतं तुम्हाला इयर मध्ये.
इट इज डिवायडेड इनटू, यस बा, काय काय सांगितलं मी, कुठले कुठले रिजन्स सांगितले, एक्सटर्नल, देन वी हॅव मिडल अँड इंटरनल इयर. ओके, ठीक आहे. नाउ एक्सटर्नल इयर मध्ये तुम्हाला कुठले कुठले पार्ट्स दिसतात, सो यू कॅन ऑब्झर्व. यस, काय काय दिसेल आपल्याला इथे, एक्सटर्नल पिन्ना. ठीक आहे, हे कार्टिलेजिनस स्ट्रक्चर जे आहे दॅट इज युअर एक्सटर्नल पिन्ना. त्याच्यानंतर काय आहे आपली ऑडिटरी कॅनाल. आणि ऑडिटरी कॅनाल नंतर काय येतं, तुमचं इयर ड्रम, ज्याला आपण काय म्हणतो, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. ओके, चलो, दिस इज द पार्ट ऑफ युअर एक्सटर्नल इयर. मिडल इयर जो आहे, मिडल इयर मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, सो यू कॅन डिवाइड मिडल इयर इनटू 3 रिजन्स. कुठले कुठले 3 रिजन्स आहेत बघा, और 3 पार्ट्स काय काय आहेत. एक आहे तुमचे इयर ऑसिकल. इयर ऑसिकल म्हणजे तुमचे इयर बोन्स. कोणते कोणते बोन्स आहेत बाळा तुमच्या इयरमध्ये, यू हॅव 3 डिफरंट बोन्स, दॅट इज मॅलियस, incus, and we have stapes, right? Middle ear has another a tube like structure, ज्याला आपण काय म्हणतो, eustachian tube, that opens into pharynx. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे कशाचा, आपल्या मिडल इयरचा, याला ऍक्च्युली म्हणतात फेनेस्ट्री. ठीक आहे, किंवा सिंपल वर्ड्स मध्ये याला आपण म्हणू विंडोज. ठीक आहे, सो 2 डिफरंट टाइप ऑफ विंडोज आर देअर. कुठल्या, एक आहे आपली राउंड विंडो अँड सेकंड वन इज दी ओवल विंडो. ओके, चलो, हा पार्ट कुठला झाला, आपला मिडल इयरचा झाला. अँड नाउ मूविंग ऑन टू दी नेक्स्ट पार्ट, दॅट इज इंटरनल इयर. ठीक आहे, आता इंटरनल इयर जो आहे, इंटरनल इयर मध्ये आपल्याला 2 स्ट्रक्चर दिसतात. ठीक आहे, कुठले, एक आहे आपला कॉक्लिया, एक सेकंड, कॉक्लिया, आणि सेकंड पार्ट जो आहे याला ऍक्च्युली म्हटलं जातं ओटोलिथ. नाउ रिमेंबर, कॉक्लिया इज असोसिएटेड विथ हियरिंग and otolith is associated with maintaining balance of the body. Always remember, तुमचं ear जे आहे it performs dual function. Dual function कुठले, एक तर hearing साठी आहे obviously, but your ear also maintains the functioning of balancing of the body. So always remember, balancing of organ of the body is your ear. Okay, चलो, सो इनसाइड दी कॉक्लिया. ठीक आहे, आता इनसाइड ऑफ दी कॉक्लिया तुम्हाला काय काय दिसत आहे, सो यू कॅन सी. आता इथे अगेन बघा, चलो इथेच काढूया आपण जरासं, आय ट्राय टू सिम्प्लिफाय इट. या कॉक्लियामध्ये तुम्हाला काय दिसतील, काही कॅनाल्स दिसतात. ठीक आहे, कॅनाल्स कुठल्या कुठल्या आहे, ॲज इन स्केला, vestibuli, yes, scala media, and we have scala tympani. ठीक आहे, इथेच आपल्याला काय दिसतात, काही मेम्ब्रेन्स पण दिसतात. कुठले कुठले मेम्ब्रेन आहे बघा इथे, वी हॅव रीजनर्स मेम्ब्रेन. ठीक आहे, वी हॅव बॅसिलियर मेम्ब्रेन, करेक्ट है, एंड वी ऑब्जर्व ऑर्गन ऑफ कॉर्टाय. ठीक आहे, एक आणखी मेम्ब्रेन आहे, दॅट इज युअर टिम्पॅनिक मेम्ब्रेन, बट दॅट विल बी इन्क्लुडेड अंडर ऑर्गन ऑफ कॉर्टाय, सो त्याच्यामुळे त्याचा सेपरेट रेफरन्स नाही दिला मी. ठीक आहे, एनिवे चलो, सो दॅट इज इन्क्लुडेड अंडर युअर कॉक्लिया. ओके, ओटोलिथ ऑन दी अदर हँड इट इन्क्लूड्स काय काय बघा, नाउ इट इन्क्लूड्स, yes, it includes utricle and saccule. ठीक आहे, आता कुठे लिहूया, होल्ड ऑन,
जागा कमी पडली का बाळा आपल्याला? युट्रिकल अँड सॅक्यूल हा पार्ट तर आहेच आपल्या ओटोलिथमध्ये ॲड केलेला. अलॉंग विथ दॅट देर आर 3 सेमी सर्क्युलर कॅनाल्स ॲज वेल, जे काय करत आहेत, रिस्पॉन्सिबल आहे बॅलन्सिंग ऑफ दी बॉडीसाठी. ठीक आहे, चलो दीज पार्ट्स आर इन्क्लुडेड अंडर युअर इंटरनल इयर. ओके, चलो सो हे काय झालं, आपल्या इयरचं स्ट्रक्चर झालं. ठीक आहे, ऑलरेडी डिटेल जी आहे तुम्ही तुमच्या नॉर्मल लेक्चर्समध्ये बघितली असेल. दिस इज ओनली दी रिव्हिजन पार्ट. ओके, नाव वी विल डिस्कस दी मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. आता मेकॅनिझम ऑफ हिअरिंग स्टडी करायसाठी थोडंसं एक बेसिक बघूया. इमॅजिन की एक ट्यूब आहे. ठीक आहे, या ट्यूबला मी काय केलंय, असं आय हॅव राउंड एंड राउंड वी हैव. एक सेकंड बड़ा, एक सेकंड परत ड्रॉ करते हैं उल्लान. ठीक आहे, दिस इज वन ट्यूब. आता इमॅजिन करा या ट्यूबच्या आत मी काय केलं, एक दुसरी ट्यूब फिट केली. अरे रे रे रे, आय एम ॲडिंग अनदर ट्यूब इनसाइड दिस ट्यूब. Just bear with me, give me few seconds here and I'll be done, along with diagram as well as with our lecture. Okay, just hold on for few minutes. All right, ओके, झाली माझी कलाकारी. बघा आता हे जे स्ट्रक्चर आहे दॅट रिप्रेझेंट्स युअर स्नेल लाईक स्ट्रक्चर, याला आपण काय म्हटलं होतं, कॉक्लिया. ओके, आता या कॉक्लियामध्ये तुम्हाला काय दिसतं, कॉक्लियालाच दुसरा एक नाव पण आपण देतो, ज्याला ॲक्च्युली म्हटलं जातं लॅब्रिंथ. ठीक आहे, आता लॅब्रिंथ जे आहे याचे दोन टाइप्स आहेत. कुठले दोन टाइप्स, एक जे आहे याला आपण म्हणतो बोनी लॅब्रिंथ, आणि सेकंड टाइपचा जो लॅब्रिंथ आहे इट इज कॉल्ड मेम्ब्रेनस लॅब्रिंथ. ठीक आहे, म्हणजे ही येलो कलरची जी मी ट्यूब काढली आहे दिस इज अ बोनी स्ट्रक्चर. ठीक आहे, बोन लाईक स्ट्रक्चर आहे, हार्ड स्ट्रक्चर आहे. आता या बोनी लॅब्रिंथ ही जी मोठी ट्यूब आहे याच्या आत काय आहे, एक फ्लुइड रन करत आहे. सो इनसाइड दी बोनी लॅब्रिंथ वी हॅव अ फ्लुइड विच इज कॉल्ड पेरिलिम्फ. ठीक आहे, आणि इकडे मेम्ब्रेनस लॅब्रिंथ जे आहे, व्हाईट कलरची जी ट्यूब आहे त्याच्या आत जे फ्लुइड रन करतायत त्याला ऍक्च्युली म्हटलं जातं एंडोलिम्फ. ओके, रिमेंबर दिस फॅक्ट. इथपर्यंत आलं लक्षात ना? या पार्टचा मी जर का क्रॉस सेक्शन जर घेतलं, ठीक आहे, तर मला जे स्ट्रक्चर दिसतं इट अपियर्स समथिंग लाईक दिस. दिस इज दी अपर स्ट्रक्चर. इथे आहे. ओके फाइन, सी दिस इज दी स्ट्रक्चर आय विल ऑब्झर्व. हा वरचा जो पार्ट आहे दिस वन, याला आपण काय म्हणतो, दिस इज युअर स्केला वेस्टिब्युली, दिस इज स्केला मीडिया अँड दिस वन रिप्रेझेंट्स स्केला टिम्पॅनी. करेक्ट? ओके, चलो आता मी काय म्हटलं, येलो पार्ट मध्ये एक फ्लुइड आहे, ते कुठलं आहे आपलं, पेरिलिम्फ. सो स्केला वेस्टिब्युली अँड स्केला टिम्पॅनी यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल बाळा, वी विल हॅव पेरिलिम्फ. ठीक आहे, इथे पण काय प्रेझेंट आहे, आपलं पेरिलिम्फ प्रेझेंट आहे. आणि स्केला मीडिया जे आहे याच्या आत काय प्रेझेंट असणार आहे,
एंडोलिम्फ, करेक्ट आहे. ओके, चलो इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे. आता इथे बघा, हा जो आपल्या स्केला मीडियाचा जो पार्ट आहे, इथले खालचं जे मेम्ब्रेन आहे याला आपण म्हणतो बेसिलियर मेम्ब्रेन. आणि बेसिलियर मेम्ब्रेन वरती आता तुम्हाला एक स्पेशल स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण म्हणतो ऑर्गन ऑफ कॉल्टाय. ठीक आहे. आता हे ऑर्गन ऑफ कॉल्टाय अँड देर इज अनदर मेम्ब्रेन हियर विच कॅन बी कन्सिडर्ड ॲज टेक्टोरियल मेम्ब्रेन. ठीक आहे, नॉट टिम्पॅनिक. इथे कुठला मेम्ब्रेन आहे? बेसिलियर मेम्ब्रेन. ओके, आता हे स्ट्रक्चर का बरं सांगत आहे? बिकॉज वी नीड टू अंडरस्टँड द मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. ओके, सो सी व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली. साऊंड वेव्ह जे आहेत, ठीक आहे, साऊंड वेव्स आर अर्लियर रिसीव्ड बाय, कोण रिसीव्ह करेल साऊंड वेव्सला? यो एक्सटर्नल पिन्ना. इथून कुठे आल्यात वेव्स? तुमच्या ऑडिटरी कॅनालमध्ये. ऑडिटरी कॅनाल मधून आता साऊंड वेव्स जे आहेत दे आर पास्ड ऑन टू दिस मेम्ब्रेन, ज्याला आपण काय म्हटलंय? टिम्पॅनिक मेम्ब्रेन, और सिंपल वर्ड्स मध्ये याला काय म्हणतो आपण? इयर ड्रम. इयर ड्रम जसंही व्हायब्रेट होतो, हे व्हायब्रेशन पास केले जातात तुमच्या बोन्सकडे. बोन्सचं नाव कुठलं आधी आहे? कुठलं आहे? मॅलियस, इंकस अँड देन स्टॅपीज. ओके, सो मॅलियस, इंकस, स्टॅपीज. आता हा जो स्टॅपीज जो बोन आहे तुम्हाला दिसत आहे या वेस्टिब्यूल वरती आदळताना दिसतोय हा बोन. ठीक आहे. आता ऑब्विसली इथे व्हायब्रेट होताना नाही दिसत. जस्ट इमॅजिन की आपला हा जो स्टॅपीज आहे इट व्हायब्रेट्स अँड पासेस द व्हायब्रेशन into this part of the internal ear. ठीक आहे. आता हा इंटरनल इयरचा जो पार्ट जिथे आपला स्टॅपीज काय करतो? व्हायब्रेट करत आहे, त्याला आपण म्हणतो ओव्हल विंडो. ठीक आहे. अँड दिस ओव्हल विंडो ओपन्स इनटू, कुठे ओपन होते बाळा? आपल्या या स्केला वेस्टिब्युलीमध्ये. ठीक आहे. म्हणजे स्केला वेस्टिब्युलीमध्ये फ्लुइड कुठलं आहे आपलं? पेरिलिम्फ. ओके, पेरिलिम्फ स्केला वेस्टिब्युली कुठे मूव्ह केलं? इथे आपल्या खालच्या स्केला टिम्पॅनीमध्ये. स्केला टिम्पॅनीमधून स्केला मीडियाच्या फ्लुइडमध्ये काय होतात? साऊंडचे व्हायब्रेशन्स जे आहेत ते पास केले जातात. आता हे असं तोंडी सांगण्यापेक्षा आपण काय करूया? फ्लो चार्ट बनवूया ना. ठीक आहे. साऊंड वेव्स जे आहेत आधी ट्रॅव्हल कुठे करत आहेत? अर्लियर काय होतं आपलं? एक्सटर्नल पिन्ना, त्याच्यानंतर यस ऑडिटरी कॅनाल, ऑडिटरी कॅनाल नंतर मग नंतर काय आलं बाळा? तुमचं इयर ड्रम, देन इयर ऑसिकल म्हणजे तुमचे बोन्स. आधी कुठलं होतं आपलं? मॅलियस, देन इंकस, देन स्टॅपीज. ठीक आहे. स्टॅपीज मधून ओव्हल विंडो, ओव्हल विंडोच्या थ्रू मेसेज कुठे पास केला आपण? यस ऑन दी स्केला टिम्पॅनी. अच्छा, हे रिजन लिहिण्यापेक्षा आपण काय करूया? फ्लुइडचं नाव लिहूया. ठीक आहे. कुठलं? टू दी पेरिलिम्फ. फ्रॉम पेरिलिम्फ these vibrations were passed on to एंडोलिम्फ. ठीक आहे. आता या एंडोलिम्फ मध्ये जेव्हा व्हायब्रेशन्स येतात, ठीक आहे, त्या एंडोलिम्फच्या व्हायब्रेशनमुळे हे जे मेम्ब्रेन आहे कुठलं? बेसिलियर मेम्ब्रेन. या बेसिलियर मेम्ब्रेन वरती स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत ज्यांना ऍक्च्युली काय म्हणतो आपण? हेअर सेल्स. ठीक आहे. हेअर सेल्स ऑफ बेसिलियर मेम्ब्रेन या काय होतात? बेंड होतात. ठीक आहे. आणि यांच्या बेंड झाल्यामुळे मग मेसेज जो आहे हे व्हायब्रेशन होत आहे कंटिन्युअसली. व्हायब्रेशन जे आहेत हे काय केले जातात? नेक्स्ट स्ट्रक्चरला पास केले जातात. बेसिलियर मेम्ब्रेन नंतर इथे कुठला स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला? टेक्टोरियल मेम्ब्रेन. सो मेसेज नाउ इज पास्ड फ्रॉम बेसिलियर मेम्ब्रेन टू दी टेक्टोरियल मेम्ब्रेन अँड फ्रॉम दिस टेक्टोरियल मेम्ब्रेन आता मेसेज पास केला जाईल तुमच्या न्यूरॉन्सकडे. ठीक आहे. अँड देअर विल कम युअर ऑडिटरी nerve and from this auditory nerve message will be transmitted to the auditory section of your brain. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करतो? साऊंड जे आहे याला रिसीव्ह करतो. ठीक आहे. सो दॅट इज दी मेकॅनिझम ऑफ हिअरिंग
ठीक आहे. हा इथला पार्ट आपला जो आहे कम्प्लीट होतोय. बॅलन्सिंगसाठी काय सांगितलं आपण, इंटरनल इयरचा दुसरा पार्ट आहे विच इज युअर 3 सेमीसर्क्युलर कॅनाल अँड दी ओटोलिथ. हे दोन्ही काय करत आहे तुमच्या बॉडीमध्ये, स्पेशली इयरचे असे पार्ट आहेत जे काय करत आहे तुमच्या बॉडीच्या बॅलन्सला मेंटेन करायसाठी हेल्प करत आहे. म्हणजे कुठला रिजन बोलतोय आपण, स्पेशली दिस रिजन, ठीक है ना. दिस इज द एरिया विच इज असोसिएटेड विथ मेंटेनिंग बैलेंस ऑफ योर बॉडी. ठीक आहे. सो दिस वॉज द समरी ऑफ दिस लेसन. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, आपण रिवाइज कुठले कुठले पॉइंट्स केले आहेत. वी हॅव सीन की नर्वस सिस्टम जी आहे, एकतर सगळ्यात आधी आपण न्यूरल टिश्यूज बद्दल डिस्कस केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम, ह्यूमन नर्वस सिस्टम जी आहे इथे डिफरंट टाइप्स डिस्कस केले, काय काय स्ट्रक्चर इथे प्रेझेंट आहे ते डिस्कस केलं. वी हॅव डिस्कस दी ब्रेन अँड आवर स्पाइनल कॉर्ड and all that. ठीक है. all these structures were discussed. along with that we have discussed your eyes and ears as well. ठीक है. सो एवढा पार्ट जो आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केला आहे, समराइज केला आहे. आय होप यू हॅव गॉट दी बेसिक आयडिया ऑफ दिस लेसन. अँड काय करूया आपण इथेच, होमवर्क म्हणजे काय, लिहून बघा, कंटिन्युअस प्रॅक्टिस करा, डोंट मिस एनी लेबल्स. ठीक आहे. स्टडी द डायग्राम फर्स्ट. वन्स यू स्टडी द डायग्राम, और इथे बेसिक काय म्हणजे इझी मी काय करून दिलं तुम्हाला, इथे हा फ्लो चार्ट बनवून दिला विच विल बी इझियर. अलॉंग विथ दॅट आय हॅव ऑल्सो गिवन यू दिस ट्री डायग्राम ॲज वेल, जी काय करेल तुम्हाला इयरचे हे जे डिफरंट पार्ट्स आहेत ते लक्षात ठेवायला काय करेल, हेल्प करेल. सो प्रॅक्टिस दीज डायग्राम्स. ठीक आहे, ॲज मच ॲज पॉसिबल. अँड ऑल द बेस्ट. अँड सॉल्व दी MCQs. ठीक आहे, विदाउट फेलिंग. लेसन तर रीड करायचंच आहे, बट सोबत सोबत काय करायचे, MCQs पण सॉल्व करून बघायचे. जितकी जास्ती प्रॅक्टिस करणार बघा तितकंच तुमच्यासाठी पण काय असेल, हे बेनिफिशियल असेल. ठीक आहे. सो स्टॉप अ लेक्चर हियर अँड विल मीट इन अनदर सेशन. ओके, थँक्यू.